नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत जॉमेट्रिकल कन्स्ट्रक्शन अँड द परपेंडिक्युलर हा जो व्हिडिओ पार्ट नंबर 2. तर सुरुवातीला आपण पाहिलं होतं की युजिंग अ कंपास अँड युजिंग अ सेट स्क्वेअरच्या सहाय्याने आपण प्रॅक्टिस सेट नंबर 39 सोडवली होती. तर प्रॅक्टिस सेट नंबर 39 मधला क्वेश्चन नंबर 2 प्रॅक्टिस सेट 39 मधला क्वेश्चन नंबर 2. तर प्रॅक्टिस सेट 39 हा पूर्णपणे ऑन द लाईन याच्यावर आधारित होता, त्यामुळे आपण क्वेश्चन नंबर 2 हा परत एकदा सोडूया. क्वेश्चन नंबर 2 मध्ये सांगितले ड्रॉ अ लाईन ए बी अँड युजिंग अ कंपास ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर टू ए बी ॲट पॉईंट बी. तर तिथं पॉईंट बी करून घ्या आणि तुमच्याकडे पुस्तक असेल तर छानच आहे, तुम्ही क्वेश्चन त्यामध्ये पाहू शकता. तर सुरुवातीला आपण काढूया क्वेश्चन नंबर 2 मधला ड्रॉ अ लाईन ए बी. ड्रॉ अ लाईन ए बी. लाईन आपल्याला काय करायची, सुरुवातीला काढून घ्यायची. लाईन काढून घेतली आपण आणि याला नाव काय सांगितलं, ए बी. ही ए बी लाईन आपण इथं ड्रॉ करून घेतली आणि काय सांगितलेलं आहे, युजिंग अ कंपास. कंपास यूज करायला सांगितलेला आहे. तुमच्याकडे कंपास आहे तर पॉइंट पी हा घ्यायला सांगितलेला आहे. इथं आपल्याला सांगितले बघा की using a compass and draw a line perpendicular to AB at point B. पॉइंट B मध्ये आपण इथं काय करूया, P घेऊया आणि त्याच्यानंतर काय करूया, आपण कंपास मध्ये आपण कन्स्ट्रक्शन शिकलो होतो. कंपासच्या साहाय्याने कसं करायचं, P वर ठेवायचा आणि काय करणार, आपण दोन्ही साईडला हे आर्क काढून घेतले आणि त्याच्यानंतर या दोन आर्क मध्ये जे अंतर मिळणार आहे या अंतर मध्ये काय करायचं, आपण निम्म्यापेक्षा जास्त घेणार आणि काय करणार, आपण खालच्या बाजूला एक आर्क, एक मिनिट, काय करूया, आपण इथं निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेतलेलं इथं घेऊया, कारण आउटसाइडला घेतलं होतं त्यावेळेस आपण खालच्या बाजूला घेत होतो आणि ज्यावेळेस पॉईंट वर घेत होतो आपण, पॉईंट ऑन द लाईन, त्यावेळेस आपण वरच्या बाजूला घेत होतो. तर हा झाला, हे जे आर्क मिळालेले आहेत ते आर्क आपण इथं जोडून घेतले. हा झाला क्वेश्चन नंबर 2. तर याच्या पुढे आपण शिकणार आहोत द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन. द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन. The perpendicular bisector of a line segment. लाईन सेगमेंट जर दिली असेल तर आपल्याला काय करायचं, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं. आपल्याला सांगितले की जी लाईन सेगमेंट आहे ती सेगमेंटचं आपल्याला काही वेळेस मेजरमेंट दिलेलं असतं, तर ते मेजरमेंटचे आपल्याला सेगमेंट काढायचे आणि सेगमेंट काढल्यानंतर आपल्याला ते बायसेक्ट करायचे. तर आपण ते शिकूया कसं करायचं. आपण इथे लिहूया, आपल्याला सेगमेंट काढायचे आहे 6 सेंटीमीटरची. सेगमेंट काढायचे 6 सेंटीमीटरची. त्यावेळेस आपण ते कसं काढणार आहे, तर 6 सेंटीमीटरची सुरुवातीला आपल्याला सेगमेंट काढून घ्यायचे. पट्टी आहे तुमच्याकडे, पट्टीमध्ये व्यवस्थित अंतर घ्या 6 सेंटीमीटर. 6 सेंटीमीटर आपण अंतर घेतले आणि त्यानंतर काय करणार आहेत, आपण कंपास घेणार आणि कंपास मध्ये इथं आपण नाव पण देऊया ए बी आणि कंपास मध्ये काय करणार आहे, या निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचं, हे निम्म्यापेक्षा जास्त आणि काय करणार आहेत, आपण खालच्या बाजूला एक आर्क आणि तसाच वरच्या बाजूला अंतर न बदलू देता, कर्कटक न उचलता, लोखंडी टोक न उचलता आपण तिथं दोन्ही साईडला आर्क करून घ्यायचे. आता तेच अंतर न बदलता काय करणार, आपण बी वर ठेवणार आहे आणि पहिल्या आर्कला छेदणारा हा दुसरा आर्क काढणार आणि त्यानंतर खालच्या बाजूला पण आपण एक आर्क घेतला होता तर त्याला पण छेदणारा हा दुसरा आर्क. तर ह्या दोन्ही आर्क जिथे इंटरसेक्ट झालेले आहेत ते दोन्ही पण आपण काय करणार, पट्टी ठेवणार सरळ आणि हे दोन्ही व्यवस्थितपणे आपण काय करणार आहे, जोडून घेणार. हे आपण जोडून घेतले. इथं नाव देऊया के आणि इथं देऊया एल आणि इथं राईट अँगल. ज्यावेळेस हे 6 सेंटीमीटरची ए बी आपण लाईन सेगमेंट घेतली त्यावेळेस हे जे दोन पार्ट मिळाले बघा, इथं आपण जर याला समजलं हे यम मध्ये इंटरसेक्ट झालेले आहेत. हा परपेंडिक्युलर कुठे मिळालेला, आपल्याला यम पॉइंट मध्ये मिळालेला आहे. म्हणून जर आपण ए बी ही जर सेगमेंट 6 सेंटीमीटर
सेंटीमीटरचे असेल तर AM आणि BM ह्याचे काय झाले समान भाग झाले. म्हणजेच काय झालं AM किती मिळाले आपल्याला 3 सेंटीमीटर आणि MB पण किती मिळाले आपल्याला 3 सेंटीमीटर. हा झाला अँगल द परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ अ लाईन सेगमेंट. म्हणजे हा काय आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ लाईन सेगमेंट. तर याच्या पुढे सॉल्व करूया आपण प्रॅक्टिस सेट नंबर 40. प्रॅक्टिस सेट नंबर 40. तर मागच्या व्हिडिओमध्ये आपण आउटसाइडला कसं कन्स्ट्रक्शन करायचं परपेंडिक्युलर काढताना ते आपण शिकलो होतो. त्यामुळे त्या सहाय्याने आपण काय करूया तर प्रॅक्टिस सेट नंबर 40 सोडूया. प्रॅक्टिस सेट 40. प्रॅक्टिस सेट 40 सोडवताना तुमच्याकडे पुस्तक असणं आवश्यक आहे बघा. तर पुस्तकामध्ये पहा तुम्ही क्वेश्चन नंबर फर्स्ट ड्रॉ अ लाईन L अँड टेक अ पॉइंट P एनीवेअर आउटसाइड द लाईन अँड युजिंग अ सेट स्क्वेअर ड्रॉ अ लाईन PQ परपेंडिक्युलर टू लाईन. काय सांगितलं इथं ड्रॉ अ लाईन. लाईन ड्रॉ करायला सांगितलेली आहे. आपण लाईन ड्रॉ करून घेतली आणि या लाईनला नाव काय दिलं सांगितलं आपल्याला L हे नाव दिलं आपण L. तर त्यापुढे सांगितलंय टेक अ पॉइंट P एनीवेअर ऑन द आउटसाइड. P पॉइंट कुठे सांगितला एनीवेअर ऑन द आउटसाइड. तर इथं आपण एनीवेअर ऑन द आउटसाइड तर P घेतला. हा P पॉइंट घेतला आणि काय सांगितलं युजिंग अ सेट स्क्वेअर. तुमच्याकडे सेट स्क्वेअर आहे कंपासमध्ये. हा सेट स्क्वेअर यूज करा आणि हा P पॉइंट मधून काय करा इथं परपेंडिक्युलर टाका. तर परपेंडिक्युलर टाकूया आपण. हा पॉइंट P आणि हा जो सेट स्क्वेअरचा हा काय आहे राईट अँगल आहे. हा व्यवस्थितपणे आपल्याला इथं सेट करून घ्यायचा. हा सेट स्क्वेअर हा कसा ठेवला हा मी ठेवला इथं आणि हेचा पण थोडंसं खाली वाढवून घेतलं तरी चालेल. इथं पॉइंट P होता आणि हा P पॉइंट मधून आपल्याला काय मिळालेलं आहे परपेंडिक्युलर बायसेक्टर मिळालेला आहे. आणि इथं सांगितलेलं आहे तो Q म्हणजे आपण काय ड्रॉ केले PQ परपेंडिक्युलर टू लाईन L. याच्या पुढे पाहूया क्वेश्चन नंबर 2. ड्रॉ अ लाईन AB अँड टेक पॉइंट P एनीवेअर ऑन आउटसाइड द लाईन अँड युजिंग अ कंपास अँड रुलर ड्रॉ द लाईन MN परपेंडिक्युलर टू AB. क्वेश्चन नंबर 2 पाहूया. क्वेश्चन नंबर 2. क्वेश्चन नंबर 2 मध्ये ड्रॉ अ लाईन AB लाईन काढा म्हणून सांगितलेलं आहे. तर आपण AB लाईन काढूया. लाईन AB इथं लाईन AB ड्रॉ केली. नाव देऊया आपण AB. इथं जर आपण पॉइंट केले तरी चालतात. जर तुम्ही इथं डायरेक्ट नाव दिले तरी चालेल. AB टेक अ पॉइंट M एनीवेअर आउटसाइड द लाईन. काय सांगितले M पॉइंट आउटसाइड घ्या. कुठेही घ्या लाईनच्या आउटसाइड घ्या. आपण इथं आउटसाइडला इथं घेतला पॉइंट आणि याला काय नाव द्यायला सांगितलेलं आहे M पॉइंट म्हणजे M. युजिंग अ कंपास अँड रुलर. कंपास आणि रुलरचा उपयोग करा आणि परपेंडिक्युलर काढा. तर आपण काढूया. M मधून सुरुवातीला काय करणार आहेत आपण कंपास घेणार आहेत. याच्यामध्ये योग्य ते अंतर घ्यायचे आपल्याला. मी कुठपर्यंत घेतलं आणि इथं काय करणार आहेत आपण हे अंतर घेतलं आणि AB लाईनवर काय करणार आहे दोन आर्क घेणार आहे दोन्ही साईडला. हे दोन्ही साईडला काय केले आर्क घेतले. हे दोन्ही साईडला आर्क घेतले. त्यानंतर आर्क घेतल्यानंतर काय करणार आहेत आपण हे जे आर्क मिळाले इथं कर्कटाचं टोक ठेवणार आहेत आपण कंपासचं आणि या दोन्हीमध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घ्यायचंय आणि खालच्या बाजूला आर्क काढायचा. इथं खालच्या बाजूला काढूया आणि तेच अंतर न बदलता काय करणार आपण B वर ठेवणार आणि पहिल्यालाच इंटरसेक्ट करणारा हा दुसरा आर्क. हे जिथं इंटरसेक्ट झाले तिथं जिथं छेदलेले आहेत तो पॉइंट आणि M हे दोन्ही एका सरळ रेषेत येतात. हे दोन्ही एका सरळ रेषेत आले बघा आणि हे दोन्ही काय करायचे आपल्याला जोडून घ्यायचे. हे जोडून घेतले आणि M आणि इथं नाव द्यायला सांगितलेलं आहे N. म्हणजेच काय झाले MN परपेंडिक्युलर टू AB. आता याच्या पुढं क्वेश्चन नंबर 3. ड्रॉ अ लाईन सेगमेंट
इथं काय सांगितलेलं आहे, लाईन सेगमेंट काढा म्हणून सांगितलेलं आहे. क्वेश्चन नंबर 3, ड्रॉ अ लाईन सेगमेंट ए बी of length 5.5 centimeter and bisect it using a compass and ruler. तर आपण सुरुवातीला काढूया 5.5 ची सेगमेंट काढूया. 5.5 तुमच्याकडे पट्टी आहे बघा, कंपास मधल्या पट्टीचा तुम्ही वापर करा. 5.5 ची आपण काय केली आहे, सेगमेंट घेतलेली आहे आणि हिला नाव द्यायला सांगितलेलं आहे. नाव आहे ए बी 5.5 आणि हिला आपल्याला काय करायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्टर काढायचं आहे. बायसेक्ट करायचं म्हणजेच काय काढायचं आहे, परपेंडिक्युलर बायसेक्ट काढायचं आहे. तर परपेंडिक्युलर बायसेक्ट करताना काय करणार आपण, ए बी मध्ये निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेणार आणि अंतर न बदलता आपण काय करणार आहे, ए बीच्या वरच्या बाजूला आणि खालच्या बाजूला अशी दोन्ही बाजूला एक आर्क घेणार. त्याच्यानंतर कंपासचा टोक बी वर ठेवणार आणि दोन्ही बाजूला असे आर्क घेणार. पहिला आर्कला छेदणारेच आपण दुसरे आर्क घेतलेले आहेत आणि दोन्ही आर्क मध्ये जो छेदनबिंदू मिळतो, इंटरसेक्टिंग पॉइंट मिळतो, हे दोन्ही काय करणार आहेत, आपण जोडून घेणार. जोडून घेतलं आणि हा झालेला आहे आपला परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी. म्हणजे दोन समान भाग होतात म्हणून आपण इथं दाखवूया आणि हा झाला राईट अँगल. इथं नाव देऊया आपण एम एन, म्हणजेच एम एन बायसेक्टर ऑफ अ सेगमेंट ए बी, परपेंडिक्युलर बायसेक्टर ऑफ ए बी. पुढे बघूया क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 मध्ये टेक अ पॉइंट आर on xy and draw a line perpendicular to xy at r and using a set square. काय सांगितलंय, टेक अ पॉइंट r on xy लाईन. म्हणजेच आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल, xy लाईन काय करावं लागेल, ड्रॉ करून घ्यावी लागेल, काढावी लागेल. ही xy लाईन आपण इथं काढून घेतली. ही xy लाईन आपण काढून घेतलेली आहे. पुढे सांगितलंय पॉइंट ऑन द लाईन. आर पॉइंट कुठं घ्यायला सांगितलं, आर पॉइंट हा कुठं घ्यायला सांगितलेला आहे, लाईन वर घ्यायला सांगितलंय म्हणून आपण हा आर पॉइंट लाईन वर घेतला. आणि पुढे सांगितलंय ड्रॉ अ लाईन परपेंडिक्युलर एक्स वाय ॲट पॉइंट आर युझिंग अ सेट स्क्वेअर. तर ह्या सेट स्क्वेअरच्या सहाय्याने तुम्हाला काढायला सांगितलंय. म्हणून हा सेट स्क्वेअरचा जो राईट अँगल आहे, हा राईट अँगल आपण काय करणार आहे, इथं आर वर ठेवणार आहे. आर वर राईट अँगल आला पाहिजे असं सेट स्क्वेअर ठेवायचा आणि काय करायचे, इथे लाईन घ्यायची. हा झाला आपला परपेंडिक्युलर टू लाईन एक्स वाय इन पॉइंट आर. आर मध्ये हा परपेंडिक्युलर झाला. तर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.